आज आपण पाहणार आहोत एक असा प्रकल्प जो बदलापूर, अंबरनाथ, वांगणी आणि संपूर्ण परिसरासाठी खरंच गेम चेंजर ठरणार आहे। तो म्हणजे बदलापूर ते पनवेल बोगदा, जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या पनवेल आणि वडोदरा ते JNPT महामार्गाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। हा बोगदा बदलापूरच्या बेडशील गावाजवळून सुरू होऊन माथेरानच्या डोंगर रांगांमधून जात थेट पनवेल परत पोहोचतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा बोगदा सुरू झाला की बदलापूर ते पनवेल प्रवास फक्त 10 ते 15 मिनिटाचा होणार आहे। नमस्कार मित्रांनो, ट्रेक विथ दिनेश चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अशा प्रकल्पाला भेट देणार आहोत त्याने बदलापूर, अंबरनाथ, वांगणी तसेच कल्याण परिसर पूर्णतः गेम चेंजर ठरणार आहेत। तो म्हणजे बदलापूर पनवेल बोगदा। आता आपण टनलपाशी पोहोचलेलो आहे। कमीत कमी 4.25 किलोमीटर हा टनल आहे आणि 2 भागात आहे, म्हणजे 2 बोगदे आहेत आणि कमीत कमी 22 मीटरचं एक लेंथ आहे। कमीत कमी 4 लेनचा हा टनल असून टोटल 8 पदरी टनल आहे। आपण टनेलमध्ये प्रवेश केलेला आहे। पूर्णतः तुम्ही बघत आहे टनलाचं पूर्ण प्लास्टर झालेलं आहे। आजूबाजूला लाईटचं काम चालू आहे। आज बदलापूरहून मुंबई किंवा नवी मुंबईला जायचं म्हटलं तर लोकल ट्रेन शिवाय पर्याय नाही। गर्दी, उशीर, धक्काकी हा प्रवास अनेकांसाठी रोजचा त्रासदायक आहे। रस्त्याने जायचं म्हटलं तर कल्याण, तलोजा, पनवेल मार्गे किमान 2 ते 3 तास जातात, पण हा बोगदा सुरू झाला की चित्रच बदलणार आहे। बदलापूर पनवेल 10 ते 15 मिनिटात, बदलापूर मुंबई अटल सेतू मार्गे अर्ध्या तासात, बदलापूर नवी मुंबई विमानतळ ही जलद होणार आहे। बदलापूर पनवेल टनेल महाराष्ट्रातील सर्वात लांब भुयारी बोगदा ठरणार आहे। याची लांबी सुमारे 4.5 किलोमीटर, रुंदी 22 मीटर, 2 समांतर बोगदे, प्रत्येकी 4 लेन म्हणून म्हणजे एकूण 8 लेनचा हा भला मोठा प्रकल्प आहे। हा बोगदा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरच्या पनवेल जो थेट वडोदरा आणि JNPT पोर्टला जोडतो, म्हणजे बदलापूरला आता थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। JNPT पोर्ट, नवी मुंबई विमानतळ आणि पुढे गुजरात, नाशिक, नागपूर हा प्रवास करणे सोयीस्कर होणार। दोन्ही बोगद्यांचं बांधकाम पूर्ण झाले आहे। आता आतमध्ये प्लास्टरिंगचे काम, रस्ता तयार करण्याचे काम, लाइटिंग, व्हेंटिलेशन, फायर सेफ्टी, CCTV ही सर्व कामे सुरू आहेत। कामाचा वेग इतका जलद आहे की जिथे 2 वर्षे लागतील असं म्हटलं होतं, तिथं अवघ्या 15 महिन्यात बोगदे खोदून पूर्ण झाले आहे। अपेक्षा आहे 2026 ऑक्टोबर पर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। बोगद्याच्या आपण मधोमध असे 4 ते 5 एक्झिट दिलेले आहेत, कारण बोगद्यामध्ये कधी जर अपघात झाला तर त्याच्या वापरासाठी ते आपल्याला एक्झिट दिलेले आहेत। आज माझ्या जोडीला आहेत पंढरीनाथ घोडुंदे भाऊ, असे एक्झिट दिलेले आहेत। या बोगद्यामुळे अनेक फायदे होणार आहेत। प्रवासाचा वेळ जबरदस्त कमी होईल। बदलापूर पनवेल 10 मिनिटे, बदलापूर मुंबई 30 मिनिटे, लोकलवरील अवलंबित कमी, रस्त्याने थेट आरामदायक प्रवास, JNPT पोर्टला थेट कनेक्टिव्हिटी, मालवाहतूक जलद होईल, गोदाम, लॉजिस्टिक हब, कमर्शियल झोन तयार होतील, नवी मुंबई विमानतळासाठी सोपा मार्ग, एअरपोर्टला जाणं आता फार सोपं होईल, रोजगार संधी, गोदाम, ट्रान्सपोर्ट, हॉटेल, सर्व्हिस सेक्टर यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार होतील। हा महामार्ग आणि बोगदा सुरू झाला की बदलापूरमध्ये मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे। घराचे भाव वाढतील, जमिनीचे भाव वाढतील, बदलापूर रिअल एस्टेटचा हॉटस्पॉट बनेल। आज जे लोक बदलापुरात घेत आहेत त्यांना उद्या मोठा फायदा होऊ शकतो। हा बोगदा म्हणजे फक्त एक रस्ता नाही, हा आहे बदलापूरचा विकासाचा शॉर्टकट, मुंबईशी थेट कनेक्शन, नवी मुंबई एअरपोर्टचा थेट मार्ग, JNPT पोर्टचा थेट प्रवेश, रोजगार, उद्योग आणि प्रगतीचा मार्ग।
बडोदा ते JNPT महामार्ग 189 किलोमीटर लांब आणि 120 मीटर रुंद असा हा 8 पदरी महामार्ग असेल. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात हा रस्ता अंबरनाथ तालुक्यात बदलापूर शहराजवळून जात असून त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि JNPTचा थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. बडोदा JNPT महामार्गाचं काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. या बोगद्यामुळे पनवेल, तलोजा आणि कल्याण या रस्ते महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. या महामार्गावर बदलापूर ते पनवेल प्रवासासाठी 2 बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी दोन्ही बोगदे खोदून पूर्ण झाले आहेत. एक बोगदा जवळपास पूर्ण झाला असून दुसऱ्या बोगद्याच्या आतील भागात प्लास्टरचे काम सुरू आहे. हे काम ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. या बोगद्यांनी खूपच फायदे होणार आहेत. प्रवासाचा वेळ कमी, फक्त 10 मिनिटे बदलापूर ते पनवेल. पेट्रोल वाचेल, सरळ मार्ग आणि कमी अंतर. ट्रॅफिक हलके होईल, गर्दी कमी होईल. उद्योग व्यवसाय आणि वाहतूक जलद, पर्यटकांना चालना मिळेल. ट्रेकर्स, निसर्गप्रेमी सोप्या मार्गाने पोहोचतील. आर्थिक विकास, आसपासच्या गावांचा विकास, घराचे आणि जागांचे भाव वाढतील. मित्रांनो, आता आपण बोगद्याच्या बाहेर आलोय. म्हणजे आपण जिथून बदलापूरपासून स्टार्ट केलेलं बेडशील गावापासून तर अपोजिट साईडला म्हणजे पनवेलला आपण निघालो. शिरोली गाव आहे तिथे अवघ्या आपण 5 मिनिटात पोहोचलेलो आहे. म्हणजे बघा तुम्ही, हा जो बोगदा तयार होणार त्यामुळे आपल्या वाहतूक किती सोपी आणि किती वेळ कमी खाणारी होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.